नाही, 14 बिल्डिंग धोकादायक नाहीच आहेत. मुळातच KDMC कडून 12 बिल्डिंगी धोकादायक आहेत आणि आमच्या सोसायटीमध्ये 13च बिल्डिंग आहेत अस्तित्वात. त्यामुळं KDMCने पत्र दिलेलं आहे की या बिल्डिंग स्ट्रक्चर ऑडिट करून बिल्डिंग धोकादायक झालेले आहेत. आम्ही स्वतः सोसायटीनेच धोकादायक ठरवलेल्या नाहीत. आता तुमचं काय म्हणणं आहे, नेमकी पत्रकार परिषद कशासाठी तुम्ही आयोजित केली आहे? 2-3 दिवसापूर्वीच तिथे आमच्याकडं आमची जी शेतकरी सोसायटी आहे ती पुनर्विकासासाठी गेलेली आहे. तिथे विकासकाची निवडसुद्धा झालेली आहे. विकासकाने ज्या गोष्टीची पूर्तता करायला पाहिजे पुनर्विकासासाठी त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामुळं अजूनही प्लॅन पास होण्यासाठी धोकादायक ठरवलेल्या नाहीत. आता तुमचं काय म्हणणं आहे, नेमकी पत्रकार परिषद कशासाठी तुम्ही आयोजित केली आहे? 2-3 दिवसापूर्वीच तिथे आमच्याकडं आमची जी शेतकरी सोसायटी आहे ती पुनर्विकासासाठी गेलेली आहे. तिथे विकासकाची निवडसुद्धा झालेली आहे. विकासकाने ज्या गोष्टीची पूर्तता करायला पाहिजे पुनर्विकासासाठी त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामुळं अजूनही प्लॅन पास होण्यासाठी टाईम बिल्डिंग धोकादायक असल्यामुळं आमच्या लोकांनी मागणी केली की आम्हाला भाडं चालू करा, आम्ही खाली करतो. परंतु विकासकाच्या ॲग्रीमेंटमध्ये भाडं प्लॅन पास झाल्यानंतर चालू करावं असं लिहिलेलं होतं. परंतु आम्ही लोकांनी मागणी केल्यामुळं विकासकाने ते 8 महिन्यापासून चालू केलेलं आहे आणि नियमित भाडं त्यांना मिळत आहे. आणि काही ठराविक 10-20 लोक राहिलेले आहेत का ते भाडं घेत नाही. त्याच्यामधले सुद्धा काही लोकांनी नंतर 7-8 लोकांनी भाडं डिपॉझिटसुद्धा घेतलेली, परंतु का ते विरोध करतात हेच काही कळत नाही. आणि बिल्डिंग धोकादायक असल्यामुळे तिथं राहण्यालायक सुद्धा राहिलेलं नाही. ठेवलेली आहे. त्याचं कारण असं काय, तिथे बरीचशी लोक राहत नसल्यामुळे तिथं चोऱ्या होतात, गर्दुळ्या येतात. त्या तिथल्या राहणाऱ्या लोकांची सुरक्षितता राहावी व्यवस्थित, त्याच्यासाठी आम्ही ही सिक्युरिटी त्याच्यात ठेवलेली आहे. त्याचा दुसरा काही हेतू आमचा वेगळा नाही आहे. आणि स्वतः पुढारपण घेऊन कमिटीनी का तिथं चोऱ्या किंवा इतर गोष्टी होतात त्या होऊ नये याच्यासाठी आम्ही तिथं कॅमेरे लावलेत. का तिथं राहण्याची जे लोक राहतात त्यांची आम्हाला सुरक्षितता महत्त्वाची आहे. जोपर्यंत तिथं राहतात तोपर्यंत. मेंबर आहे माझं तिथे फ्लॅट एक, आणि आमच्या बिल्डिंगला 12 वर्ष होऊन आज 13वं वर्ष चालू झाले. पण काही जणांचं असं म्हणणं आहे की फक्त 8च वर्ष झाले आणि रिडेव्हलपिंगला ती बिल्डिंग गेली. तर तसं नाही आहे. आम्ही तिथे आज 13वं वर्ष बिल्डिंगला चालू आहे आणि ती बिल्डिंग बिल्डर घेत पण नव्हता. का तर नुकतीच आमची रिडेव्हलपिंग झालेली होती बिल्डिंग. अगोदर ती आमची पडगडी चाललेली, म्हणून सोसायटीकडनं NOC घेऊन आम्ही गुरुनाथ भोईर म्हणून हे बिल्डर आहे त्यांना अटॅच केलो आणि त्यांनी ती बिल्डिंग वेळेवर आम्हाला पूर्ण करून दिली. आणि परत गोलपनगरचा रिडेव्हलपमेंटचा विषय निघाला तर विकास जैन ही जे बिल्डर आहे त्यांनी बाकीच्या सगळ्या बिल्डिंग घेतल्या. मग मी कमिटी मेंबर आहे तिकडचा गोलपनगरचा, आणि जो तिथे राहतो C17मध्ये तिथला पण मी अध्यक्ष आहे त्या बिल्डिंगमधला, A आणि B विंगमधला. तर मी नेहमी बिल्डरबरोबर आणि कमिटीबरोबर विषय काढतो की तुम्ही या बाकीच्या सगळ्या बिल्डिंगा घेतात आहे, मग आमची बिल्डिंग तुम्ही का ना घेते, कारण तुम्ही नजरानं तर सगळं सारखाच बनणार आहे. तर मग कमिटीनी प्रयत्न करून बिल्डरला सांगून मग त्या बिल्डरनी C17 ही बिल्डिंग डेव्हलपिंगसाठी घेतलेली आहे. तो अगोदर घेत नव्हता, पण तरी कमिटीचे मी आभार मानतो की त्यांनी जोर लावल्यामुळे त्या बिल्डरनी